आई, उद्या शाळेत ना मराठी भाषा दिन आहे, त्यामुळे मला भाषण करायचंय. तू माझी हेल्प करशील का? काय ग, काय झालं? तुला साधं मराठी भाषेबद्दल लिहिता येत नाही? सॉरी, पण लिहून दे ना प्लीज, हेल्प कर ना माझी. हे बघा रे, सारखे सारखे इंग्रजी शब्द वापरू नकोस. त्यात काय झालं, आजकाल तर सगळेजण इंग्रजी भाषा बोलत असतात. हे बघा, आता कुठल्याही भाषेला कमी लेखायचं नसतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतच आपल्याला लिहिता बोलता यायला पाहिजे. आई, पण मराठी बोलताना इंग्रजी शब्द येतातच ना. हो, मान्य आहे, पण आपणच जर इंग्रजी शब्द टाळून मराठीत बोललो नाही तर आपण इतरांना काय सांगणार? ते सगळं जाऊन दे ग, पण प्लीज हेल्प मी. बघ, परत तेच. सॉरी आई, पण मी आता काय करू? अगं आर्या, उद्या मातृभाषा दिन आहे. मातृभाषेला आपल्या अभिजात दर्जा मिळाला आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय ग? अभिजात म्हणजेच श्रेष्ठ आणि वैशिष्ट्यपूर्ण. या भाषेला किमान 1,500 ते 2,000 वर्षापर्यंत ती भाषा प्राचीन असली पाहिजे. अरे वा, खूपच छान. म्हणून म्हणते, आपण इंग्रजी भाषेचा कमी वापर करून मराठी भाषेमध्येच बोललं पाहिजे आणि आपली मराठी मातृभाषा जपली पाहिजे. हो, पटलं मला. आजपासून मी मराठी बोलायचा प्रयत्न करेन. थँक्यू. बघ, परत तेच. धन्यवाद.